नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. सो वेलकम बॅक ऑल द स्टुडंट्स टू माय चॅनल मस्के सर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीचा एक लेसन घेणार आहोत, जो दुसऱ्या युनिटमध्ये आहे. त्याचं नाव आहे द माऊस मर्चंट, म्हणजे उंदराचा व्यापारी, की ज्याच्यामध्ये आपण ज्याचं एक्सप्लेनेशन्स, त्याचे पॉइंटर्स आणि ज्या काही इतर ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत. चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया, ज्यामध्ये सुरुवातीला आपल्याला ही स्टोरी समजावून घ्यायची आहे. द माऊस मर्चंट म्हणजेच उंदराचा व्यापारी. वन्स अ रिच मर्चंट वॉज स्कोल्डिंग म्हणजे काय, तर खरडपट्टी काढणे. हिज लेझी सन म्हणजे एकदा काय झालं की एक जो व्यापारी आहे तो अतिशय श्रीमंत होता, जो आपल्या आळशी मुलाची खरडपट्टी काढत होता, म्हणजे त्याला तो खडसावत होता. आणि खडसावताना तो काय म्हणत होता, आय गेव यू सो मच मनी टू स्टार्ट अ बिझनेस अँड येट यू हॅव नॉट अर्न एनिथिंग. तो आपल्या मुलाला म्हणत होता की एक बिझनेस म्हणजे व्यापार सुरू करण्यासाठी मी तुला खूप पैसा दिलेला होता, पण तू आतापर्यंत काही एक केलेलं नाहीयेस. तो पुढे असंही म्हणतो की यू आर गुड फॉर नथिंग म्हणजे तू काहीच न करण्यामध्ये कसं आहेस, अगदी पटाईत आहेस, अगदी चांगला आहेस, अशा प्रकारचे टोमणे तो आपल्या मुलाला मारतो. आणि पुढे म्हणतो की लुक ॲट धिस डेड माऊस, या मेलेल्या उंदराकडे पहा. अ केपेबल म्हणजे काय, सक्षम. अ केपेबल मॅन कॅन स्टार्ट अ बिझनेस इवन विथ समथिंग ॲज युजलेस ॲज दिस. तो आपल्या मुलांना सहज खडसावत असं म्हणतो की एखादा जो सक्षम जर माणूस असेल तर तो काय करू शकतो की अगदी या मेलेल्या, म्हणजे हा जो मेलेला उंदीर आहे तो आता निरुपयोगी आहे, त्याचं म्हणजे कसल्याही प्रकारचं काम या ठिकाणी नाही. अशा प्रकारचा एक जो सक्षम माणूस असतो की जो या मेलेल्या उंदरा इतक्या निरुपयोगी गोष्टीपासून सुद्धा आपला व्यापार सुरू करू शकतो, असं तो आपल्या मुलाला सांगत होता. सोमदत्ता वॉज अ पुअर ऑर्फन बॉय. या ठिकाणी ऑर्फन म्हणजे काय, तर अनाथ, की ज्याला आईवडील किंवा जवळचे नातेवाईक कोणी नाहीत असा. हर्ड हिज वर्ड्स, आणि जो सोमदत्ता आहे, जो एक अनाथ मुलगा आहे, तो जवळूनच जात असताना तो व्यापारी त्याच्या मुलाला जे काही सांगत होता, ज्या प्रकारे तो खडसावत होता, ते सर्व तो दुरून ऐकत होता. He went in and requested the merchant, please lend me this mouse as a capital and I will try my luck. त्याने त्या व्यापाऱ्याचे ते शब्द ऐकलेले होते आणि म्हणूनच तो त्याच्याजवळ गेला आणि त्या व्यापाऱ्याला त्याने विनंती केली. काय विनंती केली, प्लीज लेंड मी दिस माऊस ॲज अ कॅपिटल अँड आय विल ट्राय माय लक. तो म्हणतो की कृपया हा जो मेलेला उंदीर तुमच्या हातामध्ये आहे तो काय करा, कृपया तुम्ही मला द्या. आणि ते कशासाठी द्या, तर मला माझ्या व्यापाराचं एक भांडवल म्हणून तुम्ही द्या आणि मी या उंदराच्या साह्यानं काय करेल, माझं नशीब आजमावून पाहेल, असं तो म्हणाला. द मर्चंट बर्स्ट आउट लॉफिंग म्हणजे बर्स्ट आउट लॉफिंग म्हणजे काय, अगदी असं सोमदत्ताने म्हटल्याबरोबर तो व्यापारी अगदी जोरजोराने हसायला लागला. बट स्टील ही गेव द माऊस टू सोमदत्ता अँड टूक द रिसिप्ट दॅट सोमदत्ता रोट आउट टू हिम. आणि असं काही जरी असलं तरी, कारण त्याला माहिती होतं की तो सहज आपल्या मुलाला खडसावत असताना त्याने हे सहज वाक्य म्हटलेलं होतं आणि सोमदत्ताने त्याला खूपच अगदी मनावरती घेतलेलं होतं. तरी पण असं काही न करता त्याने काय केले, तो मेलेला उंदीर सोमदत्ताला दिला आणि सोमदत्ताने त्याला जी काही पावती दिली लिहून, ती पावती त्याने काय केली, स्वीकारली. सोमदत्ता वॉज वॉकिंग डाऊन द स्ट्रीट विथ द डेड माऊस इन हिज हँड वेन अनदर शॉपकीपर कॉल्ड हिम. मग आपल्या हातात तो मेलेला उंदीर घेऊन सोमदत्ता असाच रस्त्याने चालत असताना दुसऱ्या एका दुकानदाराने त्याला हाक मारली आणि तो काय म्हणाला, कम हिअर बॉय, आय नीड द माऊस टू फीड माय कॅट, आय विल गिव्ह यू हँडफुल्स ऑफ ग्रॅम फॉर इट. सोमदत्ता ॲक्सेप्टेड द ग्रॅम. त्या दुसऱ्या दुकानदाराने सोमदत्ताला सांगितले की हे मुला इकडे, मला माझ्या मांजरीसाठी हा मेलेला माऊस हवा आहे आणि मी तुला याच्या बदल्यात एक मुठभर चणे या ठिकाणी मी तुला देईन. आणि अशा प्रकारे तो मेलेला उंदीर
त्या दुसऱ्या एका दुकानदाराला देऊन सोमदत्ताने त्याच्याकडनं मुठभर हरभरे दोन मोठे हरभरे काय केले, स्वीकारले. पुढं काय झालं, ॲट होम सोमदत्ता रोस्टेड द ग्रॅम वेल, आणि घरी गेल्यावर त्याने काय केले, ते चणे ते हरभरे काय केले, चांगल्या प्रकारे भाजले. देन टूक अ पिक्चर ऑफ वॉटर म्हणजे एक प्रकारचं पाण्याचं भांड, अँड स्टूड ॲट द क्रॉसरोड विथ हिज ग्रॅम अँड द वॉटर. ही वेटेड फॉर अ लॉंग टाईम. आणि ते चांगल्या प्रकारे भाजलेले चणे हरभरे घेऊन तो रस्त्याच्या एका बाजूला जाऊन उभं टाकला, आणि सोबत त्याने अगदी थंडगार असं एक पाण्याचं भांड सुद्धा घेतलं. त्या ठिकाणी त्याने बराच वेळ वाट पाहिली. आणि मग काय झालं, इन द इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळी, वेन द लेबर्स वेअर रिटर्निंग फ्रॉम द वूड म्हणजे या ठिकाणी फॉरेस्ट जंगल, दे सॉ द बॉय विथ रोस्ट ग्रॅम अँड वॉटर. सोमदत्ता ऑफर्ड देम द ग्रॅम अँड वॉटर पोलाइटली. आणि मग संध्याकाळी जेव्हा जंगलातले मजूर सर्व काम करून घराकडे परतत होते, तेव्हा त्यांनी त्या मुलाला पाहिले की ज्याच्याकडे भाजलेले चणे आणि थंडगार असं पाणी होतं. आणि मग सोमदत्ताने काय केलं, तर ते चणे आणि पाणी अतिशय विनम्रतेने त्या मजुरांना काय केलं, दिलं. बट वी हॅव नो मनी टू स्टिक्स ऑफ वूड इज ऑल वी कॅन गिव्ह. पण नंतर ते मजूर म्हणाले की आमच्याकडे दुसरं तर काही नाहीये, आम्ही तुला फक्त काय करू, हे 2 लाकडं प्रत्येकी आम्ही तुला देऊ शकतो, बाकी इतर आमच्याकडे पैसे वगैरे तुला ह्या चण्याच्या मोबदल्यात देण्यासाठी आमच्याकडे काही एक नाही. दॅट्स अ गुड पेमेंट फॉर दिस सिम्पल फेअर एक्सक्लेम्ड सोमदत्ता. सोमदत्ता उद्गारला की खरंच निश्चितच माझ्या या साध्या म्हणजे सेवेसाठी तुम्ही जे मला देताय ते माझ्यासाठी पुष्कळ आहे. म्हणून अतिशय विनम्रते त्यांनी त्या मजुरांकडनं ते 2 लाकडं काय केली, त्या ठिकाणी स्वीकारले. सोमदत्ता कलेक्टेड अ स्मॉल बंडल ऑफ स्टिक्स. त्याने ते छोटंसं लाकडांचं मुळी किंवा बंडल गाठोडं काय केलं, जमा केलं. ही टूक द बंडल टू द मार्केट अँड सोल्ड इट अँड बॉट सम मोर ग्रॅम विथ इट. आणि लगेच त्याने काय केलं, त्या ठिकाणी ते लाकडाची मुळी बाजारात नेली, विकली, आणि आणखी काही चणे त्याने त्या पैशातनं काय केले, विकत घेतले. सोमदत्ता डिड दिस एव्हरी डे. He became well known among the laborers as the nice boy who offered tasty gram and refreshing water just for a couple of sticks. आणि आता बऱ्याच दिवस सोमदत्ताचा हा काय करे हे नित्यनेम चालू होता. म्हणजे तो दररोज संध्याकाळी काय करायचा, त्या मजुरांकडनं लाकडं घ्यायचा, त्या बदल्यामध्ये त्यांना ती चणे आणि थंडगार असं पाणी द्यायचं. आणि मग ते मजूर काय करायचे, त्याला जे काही 1-2 लाकडाची आहे ती द्यायची. तो सगळ्यांची लाकडं जमा करायचा, तो बाजारामध्ये विकायचा, आणि पुन्हा त्याच्याकडून आणखी चणे वगैरे विकत घेऊन पुन्हा दररोज त्या ठिकाणी असा त्याचा नित्यक्रम चाललेला होता. त्यामुळे आता बऱ्यापैकी त्या मजुरांना त्याची काय झालेली होती, ओळख झालेली होती. मेनी ऑफ देम बिगन टू बाय हिज ग्रॅम एव्हरी डे ऑन देअर वे बॅक फ्रॉम द वूड्स. आणि म्हणजे जवळपास प्रत्येक जणच सोमदत्ताकडनं घराकडे परत असताना चणे विकत घ्यायचा आणि थंडगार पाणी प्यायचा. सोमदत्ता गॉट सेव्हरल बंडल्स ऑफ स्टिक्स एव्हरी डे बिकॉज नाऊ ही हॅड सो मेनी कस्टमर्स. आता सोमदत्ताचे ग्राहक सुद्धा काय झालेले होते, वाढलेले होते. त्यामुळे सोमदत्ताकडे सुद्धा भरपूर लाकडांची मोळ्या म्हणजे मोळ्या किंवा बंडल म्हणू आपण त्याला, ते जमा होऊ लागले. कारण त्याचे कस्टमर्स आता काय झाले होते, ग्राहक काय झालेले होते, भरपूर वाढले होते. वन्स वेन सोमदत्ता वॉज सेलिंग द स्टिक्स इन द मार्केट ही मेट अ पॉटर. मग एक दिवस काय झालं, जेव्हा सोमदत्ता ही जमा केलेली लाकडे बाजारामध्ये विकत होता, तेव्हा त्याला पॉटर म्हणजे कुंभार भेटला. ही नीडेड वूड टू बर्न इज फर्नेस. आणि त्याला त्याच्या म्हणजे त्याची जी भट्टी असते मडके वगैरे भाजण्याची, ते मडके भाजण्यासाठी त्याला काही लाकडांची गरज होती. इन रिटर्न फॉर द स्टिक्स ही गेव सोमदत्ता पॉट्स फॉर हिज ग्रॅम अँड फ्यू पिचर्स फॉर द वॉटर. आणि या लाकडांच्या मोबदल्यात त्या कुंभाराने सोमदत्ताला काय दिलं, तर काही भांडे दिले, आणि त्याला पाण्यासाठी म्हणजे त्याचे जे काही चणे वगैरे भाजण्यासाठी काही भांडे दिले, आणि पाण्यासाठी सुद्धा काही त्याला भांडे त्या ठिकाणी दिले. सोमदत्ता डिड नॉट वेस्ट एनी मनी. सोमदत्ता एकही पैसा वाया घालायचा नाही. ही वर्कड हार्ड टू सेल द वूड इन द मॉर्निंग अँड द ग्रॅम इन द इव्हिनिंग. दररोज संध्याकाळचा त्यांचा एक नित्यक्रम ठरलेला होता. म्हणजे काय, तो दररोज संध्याकाळी काय करायचा, चणे विकायचा. त्याच्यानंतर रोज सकाळी काय करायचा, की ते जे काही लाकडं जमा झाले ती लाकडं बाजारामध्ये काय करायचा, विकायचा.
वन डे ही हॅड इनफ मनी टू बाय ऑल द वूड फ्रॉम द लेबर्स. आणि एक दिवस त्याच्याकडे इतका पैसा आला की तो त्या मजुरांकडचे अगदी सगळीचे सगळी लाकडं काय करू शकत होता, विकत घेऊ शकत होता. ही सोल्ड इट ॲट अ गुड प्राइस इन द मार्केट. आफ्टर सम टाइम ही इवन सेट अप हिज ओन शॉप इन द मार्केट. एक दिवस त्याने त्या मजुरांचे सर्वच्या सर्व लाकडं म्हणजे मोळ्या लाकडं विकत घ्यायला सुरुवात केली. आणि एवढंच नाही तर त्याच्याकडे इतका पैसा आला की त्याने बाजारामध्ये स्वतःचं दुकान सुद्धा काय केलं, त्या ठिकाणी थाटलं. ही वॉज ऑलवेज पोलाइट टू हिज कस्टमर्स. पण त्याची जी खासियत होती ती एक चांगला गुण होता, म्हणजे तो आपल्या ग्राहकासोबत अतिशय विनम्रतेने वागायचा. सम ऑफ देम पेड हिम कॅश व्हाईल अदर्स पेड हिम इन द काइंड. मग प्रत्येकाकडनं तो पैशाची अपेक्षा करायची नाही किंवा कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा करायची नाही. काही जण त्याला पैसे द्यायचे, काही जण निव्वळ आशीर्वाद द्यायचे किंवा काही लोक त्याला त्याच्या बदल्यात एखादी दुसरी वस्तू द्यायची. पण सोमदत्ता दे गेव हिम वॉट एव्हर आर्टिकल्स दे कुड ऑफर. सोमदत्ता ऑलवेज फाउंड सम वे ऑफ सेलिंग आर्टिकल्स टू दोज हू नीडेड. म्हणजे प्रत्येकजण सोमदत्ताला वेगवेगळ्या वस्तू द्यायचा. आणि सोमदत्ताचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर तो प्रत्येक गोष्टीचे काय करायचा, उपयोग शोधायचा आणि आपल्या ग्राहकाकडून मिळणारी प्रत्येक गोष्ट अतिशय नम्रतेने प्रेमाने तो काय करायचा, स्वीकारायचा आणि इतरांना सुद्धा तो काय करायचा, द्यायचा. आफ्टर अ फ्यू इयर्स सोमदत्ता बिकेम अ वेल्दी मर्चंट इन द टाउन. आणि काय बघा, एका साध्या मेलेल्या उंदरापासून सुरू झालेला सोमदत्ताचा जो व्यवसाय होता, व्यापार होता, तो आता खूप मोठा झालेला होता. एवढंच नाही तर सोमदत्ता एक श्रीमंत व्यापारी म्हणून त्या गावामध्ये एक नावारूपास आलेला होता. वन डे ही आस्क्ड द गोल्डस्मिथ टू मेक हिम अ स्मॉल गोल्डन माऊस. आणि एक दिवस मग तो लगेचच एका सोनाराकडे गेला आणि त्या सोनाराला त्याने विनंती केली की तुम्ही काय करा, कृपया माझ्यासाठी एक सोन्याचा उंदीर बनवा. ही टूक द माऊस टू द रिच मर्चंट. आणि त्याने तो सोन्याचा उंदीर घेऊन तो त्या श्रीमंत व्यापाऱ्याकडे गेला. ज्या श्रीमंत व्यापाऱ्याकडून त्याने तो मेलेला उंदीर काय केलेला होता, त्याच्या व्यापाराचं भांडवल म्हणून तो उसना घेतलेला होता. तो त्याच्याकडे तो सोन्याचा उंदीर घेऊन गेला आणि तो त्याला काय म्हणतो बघा, आय हॅड बॉरोड अ डेड माऊस फ्रॉम यू ॲज अ कॅपिटल मेनी इयर्स अगो. टुडे आय हॅव कम टू रिटर्न इट. प्लीज ॲक्सेप्ट दिस गोल्डन माऊस. आणि तो त्याच्यासमोर गेला. अतिशय विनम्रतेने त्याने सांगितलं की आय हॅड बॉरोड अ डेड माऊस फ्रॉम यू ॲज अ कॅपिटल मेनी इयर्स अगो. की मी तुमच्याकडून एक मेलेला उंदीर माझ्या व्यवसायाचं भांडवल म्हणून खूप वर्षापूर्वी घेतलेला होता. टुडे आय हॅव कम टू रिटर्न इट. आणि आज मी तोच उंदीर तुम्हाला परत करण्यासाठी आलेलो आहे. प्लीज ॲक्सेप्ट दिस गोल्डन माऊस. कृपया हा सोन्याचा उंदीर काय करा, स्वीकार करा. द मर्चंट वॉज ग्रेटली सरप्राईज्ड. आणि त्याचं जे तसं बोलणं ऐकून व्यापारी खूपच प्रभावित झाला. ही वॉज सो इम्प्रेस्ड विथ सोमदत्ता's बिझनेस स्किल्स दॅट ही गेव हिम हिज ओन डॉटर इन मॅरेज. आणि तो त्याच्या व्यापाराच्या कौशल्यावर इतका प्रभावित झाला आणि त्याचं ते व्यापाराचं कौशल्य लक्षात घेऊन त्याने आपल्या मुलीचं लग्न सोमदत्तासोबत काय केलं, लावून दिलं. दच सोमदत्ता who was a poor orphan boy earned money and respect due to his intelligence, hard work and politeness. तर अशा प्रकारे सोमदत्ता एक अनाथ मुलगा होता, पण त्याच्या प्रामाणिकपणामुळे, त्याच्या कठोर परिश्रमामुळे आणि त्याच्या विनम्रतेमुळे तो एक मोठा व्यापारी झाला. नुसताच व्यापारी झाला नाहीतर लोकांना त्याच्याबद्दल खूप आदर होता. आणि पुढे गोष्टीचं काय झालं विद्यार्थी मित्रांनो, इट इज नॉट नोन वेदर द रिच मॅन सन लर्न एनी ऑफ द स्किल्स फ्रॉम सोमदत्ता. आणि ही गोष्ट मात्र पुढं आपल्याला इथं काही सांगितलेली नाही की सोमदत्ताकडनं तो जो श्रीमंत व्यापाऱ्याचा मुलगा होता त्याने काही त्याच्याकडून काही शिकून घेतलं का, त्याचे स्किल कौशल्य कोणते आत्मसात करून तो सुद्धा सोमदत्तासारखा एखादा श्रीमंत व्यापारी झाला का, हे मात्र आपल्याला काही कळू शकलं नाही. तर अशा प्रकारे ही सोमदत्ताची एक साधी समजायला सोपी अशी गोष्ट होती. आता काय करूया, आपण या स्टोरीच्या ज्या काही पॉइंटर्स किंवा ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आता पूर्ण आपण करूया. पहिली, लिसन टू द स्टोरी केअरफुली. अंडरलाईन ऑर नोट द वर्ड्स दॅट यू डू नॉट अंडरस्टँड. की पहिल्यांदा आपल्याला गोष्ट ऐकायची जी आपण ऐकलेली आहे, त्याच्यानंतर जी अवघड शब्द आहेत ते तुम्हाला या ठिकाणी काय करायचे आहेत, अंडरलाईन करायचे आहेत. ट्राय टू गेस द मिनिंग ऑफ इच वर्ड. प्रत्येक शब्दाचा अर्थ
तुम्हाला गेस करायच्या या ठिकाणी. यू कॅन लुक अप द वर्ड्स इन अ डिक्शनरी. अर्थ जर वरून समजत नसेल तर तुम्ही त्यासाठी डिक्शनरीचा वापर करू शकता. और यू कॅन आस्क युअर टीचर द मिनिंग ऑफ द. तुम्ही तुमच्या शिक्षकांना सुद्धा या शब्दांचा अर्थ विचारू शकता. पॉइंटर नंबर 2, रीड द सेंटेन्स इन ए अँड फाइंड द वर्ड हुज मिनिंग इज गिवन इन बी. तर या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे आणि या ए मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर सेंटेन्सेस आणि त्याचा मिनिंग या ठिकाणी बी मध्ये दिलेलं आहे बघा. वन्स अ रिच मॅन वॉज स्कोल्डिंग हिज सन. स्कोल्डिंग मीन्स शाउटिंग अँग्रीली, म्हणजे रागारागाने तो काय करत होता, खडसावत होता, त्याची खरडपट्टी काढत होता. सोमदत्ता वॉज अ पुअर ऑर्फन बॉय. या ठिकाणी ऑर्फन या शब्दाचा अर्थ, ऑर्फन म्हणजे काय, पर्सन हु हॅज नो पॅरेंट्स और क्लोज रिलेटिव्ह, म्हणजे असा व्यक्ती की ज्याला आई वडील नाहीत किंवा एखादा जवळचा नातेवाईक या ठिकाणी नाही. दॅट्स गुड पेमेंट फॉर दिस सिम्पल फेअर. आता या ठिकाणी फेअर म्हणजे काय, या ठिकाणी फेअर म्हणजे फूड किंवा एखादा खाद्यपदार्थ. ही नीडेड वूड टू बर्न हिज फर्नेस. फर्नेस म्हणजे या ठिकाणी काय, अ प्लेस वेअर अ पॉटर बेक्स हिज ब्रिक्स पॉट्स एटसेट्रा. म्हणजे फर्नेस म्हणजे अशी जागा ज्या ठिकाणी कुंभार काय करतो, त्याची जे काही विटा आहे, त्याची जे काही मडके वगैरे आहेत, तो काय करतो, भासतो. सम ऑफ देम पेड हिम कॅश, अदर्स पेड हिम इन अ काइंड. इन काइंड म्हणजे काय, तर या ठिकाणी इन द फॉर्म ऑफ थिंग्स, आर्टिकल्स, ग्रेन. म्हणजे सोमदत्ता काय करायचा, आपल्या वस्तूच्या बदल्यात कधी कधी पैसे न घेता इतर वस्तू सुद्धा तो काय करायचा, स्वीकारायचा. क्वेश्चन पॉइंटर नंबर 3, क्विज युअर टीचर विथ द हेल्प ऑफ द लेसन. स्टुडंट, टीचर, सर, मॅडम. या ठिकाणी एक क्विज तुम्हाला पूर्ण करायचं आहे, ज्या क्विजसाठी तुम्हाला तुमच्या शिक्षकाची या ठिकाणी मदत घ्यायची आहे. जसं व्हॉट डज इको मीन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ इको. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला शिक्षकांना विचारायचे आणि त्याचा अर्थ, इट मीन्स अ साऊंड दॅट इज हर्ड अगेन. हाऊ डू वी से अनाथ, अन एक्सप्रेशन सेंटेन्स फ्रॉम युअर मदर टंग. एखादं सेंटेन्स एक्सप्रेशन तुम्हाला तुमच्या मराठीतून घ्यायचं आहे आणि मग त्याला इंग्रजीतून आपण काय करू शकतो, वी से अ पर्सन हु हॅज नो पॅरेंट्स ऑर क्लोज रिलेटिव्ह. हाऊ डू यू प्रोनाऊन्स, व्हॉट इज द प्रोनाउन्सिएशन ऑफ. या ठिकाणी एक शब्द घ्यायचा आहे. हाऊ डू वी प्रोनाऊन्स पोलाइटनेस, और व्हॉट इज द मिनिंग ऑफ पोलाइटनेस. पोलाइटनेस, लिसन केअरफुली अँड रिपीट आफ्टर मी, गॉट इट. पोलाइटनेस अशा प्रकारे शिक्षकांनी सुद्धा त्याला तितकीच या ठिकाणी द्यायचे. हाऊ डू यू स्पेल पिक्चर, व्हॉट इज द स्पेलिंग ऑफ पिक्चर. दोन्हीपैकी कोणता एकच प्रश्न आहे. इट्स PITCHER. लास्ट, व्हॉट इज द इंग्लिश वर्ड फॉर मुठभर. आता या ठिकाणी काय करायचं आहे, अ वर्ड फ्रॉम युअर मदर टंग. आपण मदर टंग मधला मुठभर हा शब्द घेतलेला आहे मराठीमधला. इट्स हँडफुल्स. आणि मग तुम्ही अशा प्रकारे त्याला देखील रिप्लाय देऊ शकता. शिक्षक, आय शॅल हॅव टू फाइंड इट आउट, आय विल टेल यू टुमॉरो, देर इज नो इंग्लिश वर्ड फॉर दिस, यू कॅन यूज द वर्ड ॲज इट इज इन इंग्लिश. अशा प्रकारचे प्रतिसाद शिक्षक या ठिकाणी देऊ शकतात. त्यामुळं ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकाच्या मदतीनं पूर्ण करावायची आहे. रीड द स्टोरी अँड लिसन द ऑब्जेक्ट्स दॅट सोमदत्ता सोल्ड. सोमदत्ता त्याने विकलेल्या वेगवेगळ्या गोष्टी, अ डेड माऊस, ग्रॅम, वॉटर, वूड, स्टिक्स ऑफ वूड अँड डिफरंट आर्टिकल्स. Present the story of Somdatta in the form of a flow chart that shows his progress. Use 5 to 8 steps. सोमदत्ताची प्रोग्रेस दाखवणारी आपल्याला या ठिकाणी स्टोरी आपल्याला फ्लो चार्टच्या माध्यमात आपण सादरी करायची. या ठिकाणी तुम्हाला चित्ररूप दिलेलेच आहे अगोदर. यासाठी काय फक्त या ठिकाणी आपल्याला वाक्य त्या ठिकाणी लिहायचे. तर नंबर 1, सोमदत्ता borrowed a dead mouse from a rich merchant as a capital for his business. Number 2, Somdatta gave the dead mouse to the shopkeeper and took handfuls of gram from him. Number 3, Somdatta offered grams to the laborers and the laborers gave him bundle of sticks. Number 4, Somdatta sold the bundles of sticks in the market and bought more grams. Number 5, Somdatta bought all the woods from the laborers. Number 6,
Somdatta sold the bundle of sticks to the potter and took pots and pitchers for the water. Number 7. Somdatta became a wealthy merchant and set up his own shop in the market. Somdatta went to the goldsmith and asked him to make a golden mouse to return to the rich merchant. तर अशा प्रकारे आपण ही जी सोमदत्ताची जी गोष्ट आहे ते एकूण 8 टप्प्यामध्ये पूर्ण केलेली आहे, ज्याच्यामध्ये चित्र आणि त्या ठिकाणी आपण त्याची म्हणजे प्रोग्रेस कशा प्रकारे झाली हे दाखवणार आहे. याला फ्लो चार्ट म्हणजे आपण याला प्रवाही तक्ता असं म्हणतो. फोटो आणि कॅप्शन दोन्ही या ठिकाणी आपण यूज केलेले आहे. Question number 6. Pointer number 6. Use any one of the following as the starting point and build a story on what happens afterwards. You may present your story in the form of a flow chart. The main points, a few pictures with labels and speeches. या ठिकाणी तुम्हाला खाली काही हे दिलेले आहेत, बिगिनिंग दिलेले आहेत आणि स्टार्टिंग पॉईंट की ज्याच्या मदतीने आपल्याला एक स्टोरी पूर्ण करायची आहे. आणि स्टोरी पूर्ण करताना ती स्टोरी फक्त आपल्याला कशी आहे, फ्लोट चार्टच्या माध्यमातून फक्त मेन पॉईंट्स या ठिकाणी आलेले आहेत आणि मेन पॉईंट सोबत काही पिक्चर आले असतील आणि त्या पिक्चर सोबत लेबल आपल्याला काय करायचे द्यायचे आहेत. तर यासाठी आपल्याला स्टार्टिंग पॉईंट्स आलेले आहेत. नंबर 1. चिल्ड्रन वर प्लेइंग क्रिकेट इन द स्ट्रीट. देअर बॉल वेंट थ्रू काले आंटीज विंडो. Number 2. Anish planted a mango tree on a hill. Number 3. Anisha built a robot to do her housework. Number 4. Sai found an ear of corn in her backyard. Number 5. A leaf fell on Chicken Litten's head. तर आपण या ठिकाणी A leaf fell on Chicken Litten's head नावाची स्टोरी आपल्याला फ्लो चार्टच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पूर्ण करावयाची आहे. Number 1. A big leaf fell on Chicken Litten's head and she shouted and started running. Number 2. Chicken Litten met Henny Penny and she began to run with her. Number 3. They met Cocky Locky and he too began to run with them. Number 4. They met Ducky Lucky and she too began to run with them. They met Guzzy Pussy and she began to run with them without saying a word. They all met Foxy Loxy. He told them to go inside his cave. Thus Foxy Loxy caught them. So Chicken Litten and her friends became frightened and began to shout loudly. And the last one, Doggy Deer heard their shouting and came to the cave. Foxy Loxy began to run without saying a word. तर अशा प्रकारे आपण जी चिकन लिकनची स्टोरी या ठिकाणी फ्लो चार्टच्या माध्यमातून पूर्ण केलेली आहे. आता पाहूया काही इतर ऍक्टिव्हिटीज. या इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये लर्निंग लँग्वेज मध्ये आपण पाहणार आहोत ऍडजेक्टिव्ह म्हणजेच याला आपण विशेषण असं म्हणतो. तर बघा इथं काय एक्सप्लेनेशन दिलेले, मेनी टाइम्स वी हॅव टू डिस्क्राईब पीपल, प्लेसेस, ॲनिमल्स ऑर अदर थिंग्स. हे बऱ्याच वेळा आपल्याला लोक, ठिकाणं, प्राणी किंवा इतर गोष्टींचं काय करावं लागतं, वर्णन करावं लागतो. वी यूज डिस्क्रायबिंग वर्ड्स टू डू सो. आणि अशा प्रकारचं वर्णन करण्यासाठी आपण डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजेच वर्णन करणाऱ्या शब्दांचा वापर करतो. गिवन बिलो आर सम डिस्क्रायबिंग वर्ड्स. खाली काय आपल्याला वर्णन करणारे शब्द दिलेत. रीड देम अँड फाइंड ॲट लिस्ट 3 सुटेबल नाउन्स फॉर इच डिस्क्रायबिंग वर्ड. तर खाली आपल्याला काय दिलेले आहेत, काही नाउन्स दिलेले आहेत आणि त्या नाउन्सला सुटेबल असे डिस्क्रायबिंग वर्ड्स आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहेत, निवडायचे आहेत आणि त्या ठिकाणी लिहायचे आहेत. प्रत्येकासाठी आपल्याला या ठिकाणी 3 ॲडजेक्टिव्हचा वापर या ठिकाणी करावायचा आहे. जसं तुम्ही पाहू शकता, अ ब्युटिफुल प्लेस, अ ब्युटिफुल फ्लावर, ब्युटिफुल हँड रायटिंग. आता पुअर नावाचं ॲडजेक्टिव्ह या ठिकाणी आले. या पुअरसाठी आपल्याला काय लावता येईल पाहू आपण. पीपल, पुअर पीपल, पुअर चिल्ड्रन, पुअर बेगर. नंबर 2 लेझी, लेझी बॉय, लेझी स्टुडंट, लेझी पर्सन. नंबर 3 डेड, डेड ॲनिमल्स, डेड लॉयन, डेड मॅन, गुड गर्ल, गुड टीचर, good woman,
स्मॉल प्लांट, स्मॉल हाऊस, स्मॉल ट्री. वेल नोन स्कूल, वेल नोन म्हणजे प्रसिद्ध. वेल नोन सिटी, वेल नोन प्लेयर. पोलाइट लीडर, पोलाइट मॅन, पोलाइट ऑफिसर. गोल्डन चान्स, गोल्डन फेदर, गोल्डन रिंग. तर अशा प्रकारे आपण या प्रत्येक नाऊनसाठी हे डिस्क्रायबिंग वर्ड्स या ठिकाणी काय केलेले आहेत, जोडलेले आहेत. आणि एकत्रित खाली आपल्याला काय म्हटलं की वर्ड दॅट डिस्क्राईब अ नाऊन ऑर अ प्रोनाऊन आर कॉल्ड ॲडजेक्टिव्ह. म्हणजे जे शब्द काय करतात, तर नामाचं किंवा विशेषणाचं वर्णन करतात त्यांना, किंवा त्यांच्याबद्दल अधिकची माहिती सांगतात, त्यांना आपण ॲडजेक्टिव्ह किंवा विशेषण असे म्हणतो. नाउ स्पॉट द ॲडजेक्टिव्ह इन द फॉलोइंग. आणि आता हे जे काय आपल्याला डायलॉग दिलेले आहेत, या डायलॉग्समधील ॲडजेक्टिव्ह आपल्याला या ठिकाणी काय करायचे, शोधून ही शेवटची ॲक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी पूर्ण करावायची आहे. आर यू रेडी, यातलं रेडी हे ॲडजेक्टिव्ह आहे. नो आय एम लुकिंग फॉर माय बिग ब्ल्यू शार्पनर. तर या लाईन्समध्ये बिग आणि ब्ल्यू हे दोन ॲडजेक्टिव्ह आहेत. अंजिता, वाय डोंट यू टेक दिस ग्रीन अँड स्मॉल वन. ग्रीन अँड स्मॉल. Oh, it's old. It has become blunt. Old आणि blunt. Be quick. या ठिकाणी quick. How wonderful were the days we spent at Sagrori. In this sentence, wonderful, unforgettable moments. The jackal was very clever. I like fresh vegetables. We are sitting on this invisible bench. या ठिकाणी this चा वापर आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणून सुद्धा करू शकतो, पण या ठिकाणी याचा वापर एखाद्या ॲडजेक्टिव्ह सारखा या ठिकाणी केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी द माऊस मर्चंट्स या स्टोरीचं एक्सप्लेनेशन आणि याचे जे काही पॉइंटर्स आहेत त्या आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप आभार.